नमस्कार मित्रांनो, विरा करोड अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपला नफा आणि तोटा या चॅप्टरचा दिवस दुसरा आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, या आधी जे आपण नफा तोटाचे काही बेसिक कन्सेप्ट बघितले ते बघणं तुमच्यासाठी तेवढंच आवश्यक आहे. तर या आधीचं चॅप्टर चॅप्टर बघणं किंवा लेक्चर बघणं हे तुमच्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण तयारी करत आहोत संपूर्ण अंकगणिताची, जे की बेसिकपासून असणार आहे. त्यासाठी तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी. कारण की यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी. हे ध्येय ठेवून आपण इथे तयारी करत आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. कारण की इथे आपण PDF देत असतो. ठीक आहे. तसंच आपण GKचे सुद्धा नोट्स इथे प्रोव्हाइड करतो. करंट अफेअरचे सुद्धा PDF इथे हे करत असतो. ठीक आहे. तर त्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. इथे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेच्या सगळ्या काही टेस्ट सिरीज आहेत किंवा येणाऱ्या ज्या काही नवीन माहिती आहेत, नवीन ॲड आहेत, त्यासाठी आपण हा ग्रुप तयार केलेला आहे. त्याचं नाव सुद्धा विरा करोड अकॅडमीचं आहे. तर तिथे तुम्ही नक्कीच जॉईन करून त्याचा फायदा घेऊ शकता. चला तर मित्रांनो, बघूया आपण कालच्या सेशनमध्ये काही प्रश्न राहिले होते आणि काही क्वेश्चनला रिव्हिजन द्यायचं होतं. तर ते आपण इथे बघणार आहोत. मित्रांनो, आपण सुरुवात करूया परत 7व्या क्वेश्चनपासून. जे की विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर थोडंसं परत सांगा म्हणून. तर मी परत एकदा सांगायचा प्रयत्न करतोय. बघा, हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न MP प्रश्न आहे. ठीक आहे. कारण की असे प्रश्नच परीक्षेला येतात की जेणेकरून त्या परीक्षेमध्ये सगळेच प्रश्न तुम्हाला सोपे येतील असं नाही. नफा तोटा, सरळ व्याज आणि चक्रवाढ हे 3 जे चॅप्टर आहेत ना, हे तुम्हाला थोडं कन्फ्यूज करतील. कारण तिथे जर तुम्हाला सगळे पॅटर्न तुम्हाला माहीत नसतील परीक्षेला, की या चॅप्टरवर कसा प्रश्न बनतो, तर तुम्ही तिथे गोंधळून जासाल आणि चुकीच्या पद्धतीने गणित जे उत्तर तर निघेल, पण चुकीच्या पद्धतीने काढून तुम्ही तिथे चुकीचा ऑप्शन टिक करसाल. तर बघून घ्या एकदा मित्रांनो. प्रश्न काय एकदा नीट समजून घ्या. हे बघा, एक वस्तू ₹840 विकल्याने विक्रीच्या किमतीच्या एक 1/6 पट नफा होतो. काय? 1/6 पट नफा होतोय. ठीक आहे. किती? विक्रीच्या किमतीच्या. ठीक आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? हे काढायचं इथे. लक्षात घ्या, इथे विक्रीच्या किमतीच्या दिलेल्या आहे. ठीक आहे. प्रश्नामध्ये तुम्हाला विक्रीच्या किमतीच्या जसं दिलेलं आहे, इथं खरेदी किमतीच्या सुद्धा असू शकतं. ठीक आहे. इथे नफाऐवजी तोटा सुद्धा येऊ शकतो. तर ते सुद्धा आपण उदाहरणं समोर घेतलेत. लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या वस्तूची विक्रीची किंमत दिलेली आहे आणि त्यांचं रेशोमध्ये जर दिलेलं आहे की ते 1/6 पट दिलेला आहे नफा, तर तुम्हाला तो विक्रीच्या किमतीनेच घ्यावा लागेल. म्हणजे हा जो छेद आहे, हा विक्रीच्या किमतीला च्या बरोबर आहे. म्हणजे काय करावं लागणार मित्रांनो, इथे लक्षात द्या. बघा, विक्रीच्या किमतीच्या 1/6 पट हा नफा आहे. म्हणजे काय? तर मित्रांनो, ₹840 जी विक्री किंमत आहे, त्याच्या 1/6 पट म्हणजेच काय? छेद 6. म्हणजे कसं असतं मित्रांनो, परत एकदा समजून घ्या. हा जो 1/6 जो आहे, ही झाली तुमची अ, एक विक्री किमतीचा रेशो आहे. ठीक आहे. आणि हा झाला नफाचा. जेव्हा आपल्याला एकूण त्याला रुपयामध्ये कन्व्हर्ट करायचं असतं, तर फक्त काय, जो छेदांक दिलेला आहे किंवा जी पूर्णांक संख्या दिलेली आहे, त्या संख्येला गुणिला रुपये करा. ठीक आहे. म्हणजे ते काही रेशो दिलेला आहे, पूर्णांक दिलेला आहे, त्या गुणिला ते रुपये नाही, याला गुणाकार करा. कारण की तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट नफा मिळेल. आणि हेच जर समजा तुम्हाला समोर जर तोटा दिला असेल कोणाच्या विक्रीच्या किमतीच्या, बरं, तर तोटा दिला असेल तर तो तुम्हाला तोटाचा जो पूर्णांक आहे तो गुणिला तुम्हाला ती जी संख्या असेल ती करावं लागेल. ठीक आहे. जर समजा तोटा दिला असता तर आपण 1/6 गुणिला 840 असं केलं असतं. ठीक आहे. आणि ती संख्या त्यात तुम्हाला ऍड करावी लागली असते. तर बघा, इथं काय करायचंय, 1/6 पूर्णांकाला 840 ने गुणा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट त्याचा नफ्याची किंमत मिळेल रुपयामध्ये, जे की पटीत दिलेली आहे.
बघा इथे 6 एक 6, 2 उरतील, 8तून 6 2 उरतील म्हणजे 24 होतील. 6 24 म्हणजे काय 140 रुपये हा नफा झालेला आहे. 840 रुपयाला ती वस्तू विकल्यामुळे. आणि आता आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची. आता खरेदी किमतीचं आपण सगळ्यात पहिले सूत्र बघितलं होतं. तर खरेदी किंमत कशी काढतो आपण? विक्री किंमत वजा नफा करत असतो. ठीक आहे. तर काय येईल ती? विक्री किंमत होती 840 रुपये वजा 140 रुपये नफा म्हणजे किती येईल? 700 रुपये तुम्हाला खरेदी किंमत मिळेल. ठीक आहे का? 700 रुपये ऑप्शनमध्ये आहे. अशा प्रकारे आपण इथे विक्रीच्या किमतीच्या जेव्हा पट्टीमध्ये जर दिलेला असेल तर त्याला असं सोडवू शकतो. आता समोर तुम्हाला थोडे चेंजेस बघायला मिळतील, तर ते पण बघून घ्या कसं काढलं तर. आता बघा आधी आपण काय केलंय, रुपयामध्ये काढले. ठीक आहे, किती नफा झाला होता काय खरेदी किमतीचा. तुम्हाला प्रश्न नाही बघा, इथे थोडासा वेगळा प्रश्न आहे. एक वस्तू एका व्यक्तीने 648 रुपयात विकल्याने विक्री किमतीच्या 1,990 नफा झाला. ठीक आहे. आता इथं विक्री किमतीच्याच आहे म्हणजे काय करावं लागेल बघ तुम्हाला, 648 गुणिला करा. ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही हे तुम्हाला रुपये काढून तुम्ही त्याला शेकड्यामध्ये कन्वर्ट करू शकता. पण त्याच्यापेक्षा एक बेस्ट ऑप्शन काय तुमच्याकडे, तुम्हाला या जो रेशो आहे या रेशोच्या बेसवरच तुम्ही तुमचं उत्तर काढू शकता. म्हणा कसं, लक्षात घ्या. जेव्हा शेकडा नफा काढायचा असतो आपल्याला, तेव्हा आपण काय करतो, एकूण नफा गुणिला 100 भागिले खरेदी किंमत. बरोबर आहे. आता इथे रेशोमध्ये बघा 1/9 ही विक्री किंमत आहे. ठीक आहे. तर खरेदी किंमत काय येईल, तर इथे काय दिलेलं आहे 1/9. ठीक आहे. हा झाला नफा. ठीक आहे. ही झाली विक्री किंमत. ठीक आहे. समजा म्हणून घ्या. ठीक आहे. जर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर आपण काय करतो, विक्री किंमत वजा नफा करत असतो. बरोबर आहे. आता इथं रेशोमध्ये काय दिलेलं मी तुम्हाला, 9 ही विक्री किंमत दिली आणि नफा काय दिला, 1 दिला. वजा करा, किती खरेदी किंमत 8 येईल. बरोबर आहे. आता याला या शेकडा नफा या सूत्रामध्ये जर टाकलं, आता शेकड्याचं नफा सूत्र काय हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत, पूर्ण राईट केलेले आहेत सूत्र सगळे. तर ते लेक्चर नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सूत्रांची माहिती मिळेलच आणि त्याचा उपयोग कसा करायचा उदाहरणार्थ हे सुद्धा माहिती पडेल. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, विराट रोड अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट जी तयार केलेली आहे आपण महाराष्ट्र पोलीस भरतीची ती बघावी लागेल आणि त्याची लिंक कुठे असते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली असते आपल्या लेक्चरची. ठीक आहे. तर बघा काय करतो आपण, एकूण नफा किती आहे तो 1 आहे. बरोबर आहे. आणि खरेदी किंमत किती झालेली आहे 8. याला गुणीला काय करावं लागतं 100 करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे हा झाला नफा, ही झाली खरेदी किंमत गुणीला 100 किती येतं मित्रांनो, तर याचं उत्तर येते 12.5%. काय होणार आहे 8ने 100ला 8ने भागा, बरोबर तुम्हाला 12.5 उत्तर मिळेल. ठीक आहे. म्हणजे 12.5 म्हणजे काय, त्यालाच पूर्णांकामध्ये कसं लिहितो आपण, असं लिहित असतो. ठीक आहे. 12.5%. कारण इकडे समोर सगळ्या पूर्णांक संख्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे विदाऊट रुपयांचा वापर करता इथे आपण उदाहरण सोडू शकलेलो आहे. ठीक आहे. कारण की इथे शेकडा काढायचा होता आपल्याला. पूर्ण उदाहरणात काय आपल्याला रुपयाची किंमत काढायची होती म्हणून आपण रुपयाचा उपयोग केला. ठीक आहे. आता बघा हे 9 उदाहरण हे कालच्या सेशनमध्ये पेंडिंग होतं त्यामुळे इथे आपण कंप्लीट करतोय. एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या, आता बघा मित्रांनो आधीच्या प्रश्नामध्ये काय होतं विक्री किमतीच्या, इथं काय दिलेलं आहे खरेदी किमतीच्या. ठीक आहे. 6 पट नफा होतो तर खरेदीची किंमत किती हे काढायचं आपल्याला. ठीक आहे. बघा मित्रांनो इथं काय करावं लागेल आपल्याला, जो खरेदी किमतीचा रेशो दिलेला आहे तो किती दिलेला आहे 1/6 दिलेला आहे. 1/6 म्हणजेच काय 1/6 दिलेला आहे.
तर याला जर तुम्हाला विक्री किमतीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, या दोघांची बेरीज करावी लागेल. ठीक आहे. म्हणजे काय करावं लागेल, 6 अधिक 1 म्हणजे बघा, हा झाला तुमचा नफा. कोणत्या इथे खरेदी किमतीचा दिलेला आहे ना, ही झाली खरेदी किंमत. जेव्हा खरेदी किमतीच्या दिलेल्या आहे उदाहरणामध्ये. आता तुमचा इथे 7 झाला, म्हणजे जर तुम्हाला विक्री किमतीचा रेशो काढायचा असेल तर तो काय येईल, विक्री किमतीचा तो येईल 1/7 येईल. ठीक आहे. हा नफा, ही विक्री किंमत. आता याच्यातून तुम्हाला काय काढायचंय, रुपयामध्ये काढायचंय. तर कसं काढणार मित्रांनो आपण खरेदी किमतीच्या, तर बघा याला फक्त सोपं लक्षात ठेवायचंय. खरेदी किंमत जेव्हा काढायची असते तेव्हा एकूण विक्री किंमत किती आहे आपली, 1470. ठीक आहे, गुणिला आता ही झाली खरेदी किंमत काढायची, म्हणजे 6 इथे येतील आणि 7 भागीला जाते. ठीक आहे. जर हीच विक्री किंमत काढायची असती तर काय केलं असतं आपण, 6 खाली घेतली असते, 7 वर घेतली असते. ठीक आहे. आता ऑलरेडी विक्री किंमत दिलेली आहे, 1470 रुपयाला विकली आणि खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा झाला. आधीच्या प्रश्नात काय होतं, एखादी वस्तू एवढ्या एवढ्या रुपयात विकली तर त्या विक्री किमतीच्या 1/6 पट नफा होता. ठीक आहे. आता याला 7 ने भाग द्या. किती येणार आहे, 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 एक 7 आणि 0, 210. ठीक आहे, 210 गुणिला 6, 6 0 0, 6 1 6, 6 2 12, 1260 रुपये ही खरेदी किंमत येणार आहे. का ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन क तुमचं इथे उत्तर आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला किमती कशा काढायच्या, जेव्हा खरेदी किंमत दिली तर विक्री किंमत तुम्हाला रेशो काढून घेतला. आता इथे ऑलरेडी रेशोमध्ये दिलेली होती खरेदी किंमत. ठीक आहे, तर त्याला आधी विक्री किंमतीच्या रेशोमध्ये कन्वर्ट केलं, देन तुम्हाला आपण प्रश्नामध्ये मांडता आलं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ही कोणती किंमत होती, विक्री किंमत होती आणि हा रेशो कशाचा होता, हा खरेदी किमतीचा होता आणि हा रेशो कशाचा होता, विक्री किमतीचा होता. ठीक आहे, इथं आपण दिलेलं आहे. पुढचं उदाहरण घ्या. हे काय दिलेलं आहे, तोटा दिलेला आहे मित्रांनो. बघा, खरेदी किमतीच्या एक वस्तू 1344 रुपयाला विकल्याने खरेदी किमतीच्या 1/7 पट तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला तोटा काढायचा आहे. काय करायचंय, तोटा काढताना लक्षात घ्या, आधी काय केलं आपण, जेव्हा नफा होता. ठीक आहे, तर खरेदी किमतीचा रेशो काय दिलेला आहे, 1/7, म्हणजेच काय, ठीक आहे, 1/7. ठीक आहे. आता याचा जर मला विक्री किमतीचा काढायचा असेल, याचा विक्री किमती, आता इथे काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे मित्रांनो. इथे नफा नाही आहे, तोटा आहे. आधी काय केलं आपण, जेव्हा नफा होता तेव्हा आपण बेरीज केली होती, बरोबर आहे. पण आता काय करावं लागेल तुम्हाला, इथे वजाबाकी करावं लागेल. म्हणजे काय, 7 वजा 1 म्हणजे काय, यातून ही वजा करावं लागते. ठीक आहे. तर किती येईल विक्री किमतीचा रेशो, 6 येईल. ठीक. आता खरेदी किंमत किंवा विक्री किंमत आणि खरेदी किमतीचा रेशो काय होईल, 6/7. ठीक आहे, म्हणजेच काय, 6 6 7. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं काय, खरेदी किंमत काढायची. ही काय, विक्री किंमत आहे. लक्षात घ्या, काय करावं लागतं, आधी जसं केलं तसं. किती विक्री किंमत, ती 1344 गुणिला खरेदी किमतीचा रेशो काय होता, 7 गुणिला 7 भागीला 6, तेव्हा मिळेल आपल्याला खरेदी किंमत. बरोबर आहे. चला करा सॉल्व. 6 दुनी 12, किती होतील, 13 वजा 12 1 उरेल, 14 होतील. डबल 7, 6 दुनी 12, 2 उरतील, 6 चूक 24, 244, 224, 224 गुणिला 7 करा. आता किती होईल, 7 चूक 28, बरोबर आहे. चले 2, 7 दुनी 14, 2 16, चला 1, 7 दुनी 14 आणि 1 15.
1568 रुपये आहे. ऑप्शनमध्ये खरेदी किंमत 1568 रुपये आहे. ऑप्शन अ इथे तुमचं अचूक उत्तर आहे. बघा आपण पूर्ण कालचे जे 4 प्रश्न उरलेले होते ते घेतले. ॲक्च्युअली 2च होते, पण आपण परत रिव्हिजन घेतलं त्याच्यावर. आता आपण घेऊया याच्या पुढचे जे उदाहरण आहे ते इथे बघणार आहोत आपण आणि ते खूप आवडत असेल मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. ठीक आहे. आणि मित्रांमध्ये शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही आहे, कारण की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता आजच्या सेशनमध्ये जे काही प्रश्न आहेत तर कालच्या सेशनपेक्षा हे डिफरंट आहेत. ठीक आहे. आपण रोजच्या रोज नवीन नवीन प्रश्न शिकण्याची तयारी करतोय, जेणेकरून परीक्षेला त्या चॅप्टरवरचं येणारं जे काही नवीन प्रश्न आहेत तर तो विद्यार्थ्याला म्हणजे प्रश्न बघून असं नाही वाटलं पाहिजे की माझ्या हा परिचयाचा नाही. ठीक आहे. हा आपला उद्देश आहे. एकसारख्या सारख्या प्रश्नांची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण स्पेशली सराव पेपर घेणार आहोत, पण केव्हा आपला सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर. 30 एप्रिलपर्यंत आपला 90% सिलेबस कव्हर होऊन जाईल. फक्त आपला राहील म्हणजे जे काही भूमितीचे आहेत की जिथे वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारतात, घनफळ विचारतात, त्याच्यानंतर सिलेंडरवर जे काही प्रश्न पडतात, पायथागोरस प्रमेयावर जे प्रश्न पडतात, म्हणजे भूमितीच्या बेसवर जे काही 2-3 चॅप्टर आहेत की जे परीक्षेला एखाद्या वेळेस प्रश्न पडतो, नाही तर पडतच नाही, पण एक प्रश्न तरी किमान असतोच. तर त्या अनुषंगाने आपण त्याचे सराव पेपरमध्ये एक प्रश्न घेऊन येतो, त्याचं चॅप्टर वाईज एका दिवसात आपण फिनिश करून टाकू. ठीक आहे. आणि 30 एप्रिल नंतर तो मॅथचे पूर्ण चॅप्टर फिनिश होतील आणि आपण नंतर सराव पेपर चालू करणार आहोत. सोबतच तुम्हाला 1 मे नंतर जे काही सामान्यांची सिरीज चालू करायची होती, विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं सर जी के पण घ्या, तर त्याचे पण आपण सराव पेपर चालू करणार आहोत. ठीक आहे. 1 मे पासून राहिलेला सब्जेक्ट आहे आपला बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ता ऑलमोस्ट आपण जे काही मेन टॉपिक आहे ते कव्हर केलेलं आहे. 2-3 चॅप्टर बाकी आहे, तर ते सुद्धा आपण सराव पेपरमध्ये एक तर कंप्लीट करू, नाही तर एका दिवसात त्यांचे पण एक फिनिश करून टाकू. म्हणजे आता जर 20 मे पासून ग्राउंड चालू होणार असेल तर आपण पेपरची तयारी सुद्धा तेवढीच जमखुमाने करायला हवी, कारण की हार्डली आपल्याला जुलैपर्यंत टाइम मिळेल. जर समजा आपलं ग्राउंड जर 20 मे पासून चालू झाला तर 1.5 महिना ग्राउंड चालेलच, यात काही शंका नाही आहे. ठीक आहे. तर बघूया आता आजचा प्रश्न. बघा, एका व्यक्तीने एक घड्याळ 540 रुपयात विकल्याने 10% तोटा झाला. ठीक आहे. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती तर त्याने घड्याळ किती रुपयास विकायला हवे. आता बघा मित्रांनो, आता जर तुम्हाला अशा प्रश्न बघायला मिळाले तर काय करायचे. आधी त्याने 540 रुपयाला विकली, 10% तोटा झाला. ठीक आहे. 540ला विकली, 10% तोटा झाला. आता तुम्ही 540ला 10% हे काढत बसायची गरज नाहीये. तुम्हाला एक सिंपल फंडा सांगतो. आपल्याला नेमकं काय काढायचंय, नफा काढायचा. आता एखादी वस्तू जर तुम्हाला इथे त्याची बेस व्हॅल्यू दिलेली नाहीये तर धरून चालायची ती 100%, 100च एक अंक पकडायचा. ठीक आहे. टक्क्यामध्ये जेव्हा पण दिलेला असेल तेव्हा ती वस्तू 100 रुपयाची होती. 10% तोटा झाला म्हणजे किती, 10 रुपयांनी तोटा झाला, म्हणजे ती किंमत किती झाली, 90ला विकल्या गेली, म्हणजे 10 रुपये तोटा झाला. आता ती आपल्याला 120% नफा व्हावा म्हणजे ती किती रुपयाला विकावं लागेल, 120 रुपयाला विकावं लागेल. ठीक आहे. तेव्हा 20% नफा होईल. तर अशा प्रकारे आपल्याला ती किंमत शोधून काढायची. आता ती विकली केवढ्याला आपण, 540 रुपयाला, तर 10% तोटा झाला. बरोबर आहे. लक्षात घ्या, आपल्याला काढायची किती, 20% नफा व्हावा तर ती केवढ्याला विकायची हे काढायचं. म्हणजे 540 गुणिले 120 रुपये करायचं, त्याला भागिले 90. आता हे 90 काय टक्के, जे तोटाचे. आपण 10% नाही घेऊ शकत. बेस व्हॅल्यू 100 पासूनच नफा तोट्याची चालू होते. ठीक आहे. कारण की पर्सेंटेज बेस आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला एवढं कॅल्क्युलेशन करायला काहीच वेळ लागत नाही. बघा, 0 कटले, 6 9 54 आणि 120 गुणिले 6 केलं तर 12 सकम 72, 720 रुपये हा एक ऑप्शन मध्ये आहे. काय केलं मी, फक्त काय केलं, मोजून 3 संख्यांचं कॅल्क्युलेशन केलं. आता लक्षात घ्या, जेव्हा तोटा आपण करतो, जेव्हा प्रश्नामध्ये तोटा दिलेला आहे
तर 100 पेक्षा ती संख्या काय कमी असणार पर्सेंटेजमध्ये, बरोबर आहे. जेव्हा नफा असेल तर 100 प्लस करायची आणि जर तोटा असेल तर 100 वजा करायची. तुम्हाला डायरेक्ट असं दिलेलं 10% 15% तोटा झाला. तोटा म्हटलं की लगेच 100 वजा जितके पर्सेंटेज दिलेले ते कमी करून घ्यायचे आणि नफा म्हणलं की त्या 100च्या मध्ये ॲड करून त्याला लिहायचं. ठीक आहे. शक्यतो तुम्हाला नफा विचारतील, तोटा विचारतील. आता इथे जर तोटा विचारला असता तर आपण काय केलं असतं, तर इथे तुम्हाला त्याची खरेदी किंमत दिली असती. खरेदी किंमत गुणिला तोटा केला असता आणि त्याच्या भागीला आपण त्याची जेवढा नफा झालेला होता ते काढला असतं. ठीक आहे. पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला नेहमी 100चा विचार करूनच पर्सेंटेज कमी जास्त करायचे. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघा म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. बघा इथे काय दिलेलं आहे, एक वस्तू 96 रुपयात विकल्याने तिच्या खरेदी किमतीचा एवढा नफा शेकडा नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे मित्रांनो? वस्तूची विक्री किंमत म्हणजे विक्री किंमत किती दिलेली आहे? 96 रुपये दिली आहे. ठीक आहे. आता प्रश्नाला काय म्हणायचं एकदा समजून घ्या. बघा आता एक वस्तू 20 रुपयाला मी घेतली होती, म्हणजे खरेदी केली होती आणि ती 24 रुपयाला विकली. तर मला नफा किती झाला? 4 रुपये. आता हे जर मी शेकड्यामध्ये काढायला गेलो, तर बघा काय करावं लागेल मला? नफा भागीला खरेदी किंमत गुणिला 100. ठीक आहे. म्हणजे काय होईल? 20 पंच 100 आणि 5 चूक 20. म्हणजे बघा जेवढी खरेदी किंमत आहे तेवढा टक्के मी नफा मिळवला आहे. बरोबर आहे. बस या प्रश्नाला सुद्धा तस म्हणायचं आहे की 96 रुपयात विकल्यामुळे त्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा झाला. ठीक आहे. म्हणजे या 4 ऑप्शनमधून एक संख्या अशी आहे की त्या संख्याला जर तुम्ही अशा प्रकारे जर डिझाइन केलं म्हणजे ह्या किमती काय खरेदी किंमती आहेत. ठीक आहे. आणि त्या खरेदी किमतीचा विक्री किंमत करून तेवढा तो नफा झालेला आहे. आता जर तुम्ही इथे पहिल्या ऑप्शन पासून सांगतोय तर ऑप्शन वरच सोडवणार आहे आपण. 70 रुपये खरेदी किंमत म्हणजे विक्री किंमत किती ती 96 वजा 70. ठीक आहे. किती येणार आहे ते? 16 रुपये बरोबर ना? 26 रुपये. ठीक आहे. 26 रुपये. आता मला एक सांगा, इथे इरेज करतो मी. आता अशा प्रकारे तुम्ही याला पर्सेंटेजमध्ये ठेवून बघा. मित्रांनो बघा 26 नफा आहे आणि खरेदी किंमत 70 आहे गुणिला 100 आहे. ठीक आहे. 0 घटले. आता 7 ने 26ला किंवा 260 भागीला 7 करा. भाग जाईल का याला? पूर्ण भाग जातच नाही. पॉईंटमध्ये उत्तर येतं. आणि हे संख्या पॉईंटमध्ये आहे का? नाही आहे. म्हणजे हे ऑप्शन तसं एलिमिनेट झाला. करून बघा 7 त्रिक 21 किती उरतील? 5 उरेल 50. 7 साती 49. ठीक आहे. 1 उरेल मग परत त्याला 7 1 7 असं म्हणजे पॉईंटमध्ये येऊ राहिलं. आहे का? आपल्याला 70चा नाही. कारण की पॉईंटमध्ये नाही आहे. आपल्याला तो नफा एवढाच पाहिजे. जर 70 रुपये खरेदी किंमत आहे तर 70% यायला पाहिजे. इथं 37% मध्येच फिनिश झालं. तर ऑप्शन तसा पण काय झाला? एलिमिनेट झाला. ठीक आहे. आता घ्या तुम्ही दुसरा ऑप्शन. ठीक आहे. दुसरा ऑप्शन घेऊन सांगतो. आता तुम्हाला इथे मी डिटेल्समध्ये सांगतोय म्हणून थोडंसं लंब वाटत असेल, पण हे ट्रिक लक्षात घ्या. कसं ओळखायची ते बी सांगणार आहे मी. आता बघा 50. ठीक आहे. आपण खरेदी किंमत 50 घेतली. तर 96 वजा 50 केल्यावर किती येणार मित्रांनो? 46 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे ऑलमोस्ट 50% येईल का यायचं? 50 रुपयाच्या 50% आहे का 46? नाही. जर 50च आली असती, म्हणजे जर इथे 100 आले असते आणि किंमत सुद्धा 50 आली असती, तर ते 100% किंवा 50%. आता 50चे 25 जर तुम्ही 50% काढायला गेलं तर ते किती येतील? 25. ठीक आहे. आता इथे 70 रुपये होते मित्रांनो. आता 70ला शेकडे 70 करायचं म्हटल्यावर ती जवळपास 49 रुपये यायला पाहिजे. म्हणजे ते 70% येईल. कसं काढलं आपण? तर बघा 7नी फक्त 7नी याला भाग देऊन बघा. जातो का? नाही जाते. इथे बघा 5नी 46ला भाग जातो का पूर्ण? नाही जात. तेच बघा तुम्हाला इथं 80 घेऊन दाखवतो मी. 96 वजा 80 केल्यावर किती येणार आहे मित्रांनो? 16 येईल. ठीक आहे. आता 8 दुनी 16 येईल. पण मित्रांनो आपल्याला
शेकडा 80% आलं पाहिजे नफा, तर तो येतोय का? नाही येणार आहे. कारण बघून घ्या, 16 भागीला जर 80 केलं मी गुणीला 100 केलं, 20 × 80, 20 × 100, 4 × 16 म्हणजे किती येणार आहे? हे 20% येणार आहे. आपल्याला किती पाहिजे? शेकडा खरेदी किंमत जेवढी आहे तेवढा शेकडा नफा पाहिजे. येतोय का? नाही. पण 60 रुपये जेव्हा तुम्ही घेसाल तर त्याचा बघा 96 वजा 60 जर केलं तर ते 36 येईल. आणि जेव्हा आपण 36 भागीला 60 गुणीला 100 करतो, बघा मित्रांनो, 0 गटला 6 6 36, 6 गुणीला 10 केलं तर 60 येईल. म्हणजे काय? 60 रुपये खरेदी किंमत आणि नफा सुद्धा 60% झाला. म्हणजे काय? ऑप्शन क इथे तुमचं उत्तर आहे. प्रश्नाला काय म्हणायचं होतं? एक वस्तू 96 रुपयात विकल्याने तिच्या खरेदी किमती एवढाच शेकडा नफा होईल. खरेदी किंमत 60 रुपये आणि नफा सुद्धा 60% आहे. हे आपल्याला शोधून काढायचं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे मी ऑप्शनचा उपयोग करून घेतला. यात कुठेही फॉर्म्युला वगैरे आहे का? नाही आहे. कारण की ह्या ट्रिक्स आहेत. इथे सुद्धा ट्रिक वापरले. फॉर्म्युला घेऊन करायला जासाल तर वेळ जाईल. कारण की तुम्हाला आधी काय करावं लागेल? त्याची खरेदी किंमत काढावी लागेल. त्याच्यानंतर तो 20% त्याचा नफा होऊन केवढा किंमत होईल ते काढावं लागेल. तसे काढू शकलो असतो. पण इथे सिंपल आपण या ट्रिकने जर तुम्ही सोडवलं तर कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला हे प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. एका विक्रेत्याने एक कपाट शेकडा 20 नफ्याने विकले. ठीक आहे. जे 20% नफ्याने विकले, जर त्याने ते कपाट 25% नफ्याने विकले असते शेकडा, तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. इथं बघा, इथं काय दिलेलं आहे? सिंपल लॉजिक आहे. त्याने काय केलं? 20% नफ्याने विकले. ठीक आहे. शेकडा 20 म्हणजे काय? 20% नफा. ठीक आहे. आणि जर त्याने 25% नफ्याने विकले असते, म्हणजे काय? 25% नफ्याने, आधी 20% नफ्याने विकले, नंतर 25% नफ्याने विकले, तर जे काही 20% मध्ये नफा मिळत होता, जे पैसे उरत होते, त्याच्यापेक्षा 25% नफ्याने विकल्यावर त्याला 50 रुपये जास्त मिळाले. दोघांमध्ये फरक किती आहे? टक्क्यामध्ये 5%मध्ये, आणि रुपयामध्ये किती? 50. म्हणजे काय? 5% बरोबर किती? 50 रुपये. आता जर मी इथं 1% किंमत काढली तर ती किती येणार मित्रांनो? 5% बरोबर 50 आहे, तर 1% बरोबर येतो 10 रुपये. ठीक आहे. 5 भागीला 50 करून पहा, 10 येईल. बरोबर. आता इथे काय विचारलंय? कपाटाची खरेदी किंमत किती? लक्षात घ्या मित्रांनो, खरेदी किंमत ऑलवेज किती असते? 100%. जर नफा झाला तर 100च्या पुढे जाईल, तोटा झाला तर 100च्या मागे असेल पर्सेंटेज. आता आपल्याला काढायचं आहे 100%ची व्हॅल्यू. तर 1% बरोबर 10 रुपये आहे, तर 100% किती असणार आहे? तर 100 गुणिले 10 करायचे, म्हणजे किती? 1000 रुपये. 1000 रुपये ही असेल त्या कपाटाची खरेदी किंमत. ऑप्शन ब तुमचं उत्तर आहे. आहे का कुठे इथं फॉर्म्युला? काहीच नाही. सिंपल बघून फक्त सोडवायचे. प्रश्न नीट वाचायचा, लॉजिक समजायचं, सोडवायचं. ठीक आहे. हे झालं उदाहरण 3. आता अजून बघा इंटरेस्टिंग आहे. यालाही बघा काय म्हणतं, एक वस्तू 138 रुपयाला विकल्याने 15% नफा होतो. जर ती वस्तू 150 रुपयात विकल्यास किती नफा होईल? ठीक आहे. शेकडा किती नफा होईल? इथे शेकडा काढायचा. बघा, आता नफा जर तुम्हाला काढायचा म्हटल्यावर 15% नफा होतोय 138 रुपये. ठीक आहे. तर म्हणजे ती किंमत किती असणार आहे? बघा काय केलं इथे आपल्याला काढायचंय, 138 रुपयाला विकल्यावर 15% नफा झाला. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला खरेदी किंमत माहिती नाहीये, तर खरेदी किंमत काढताना लक्षात घ्या काय करावं लागेल. आता विक्री किंमत किती? 138. बरोबर आहे. आपल्याला यातून काढायचे किती? 100%ची व्हॅल्यू काढायची. पण किती मधून? 15% नफ्यातून. म्हणजे काय? 100 अधिक 15 म्हणजे 115. ठीक आहे. जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळेल खरेदी किंमत.
म्हणजे 138 भागीला, आधी इथेच तुम्ही 5 भाग देऊन बी करू शकता, लक्षात घ्या कशासाठी करतो. 5 5 दुनी 10, 5 3 15, ठीक आहे. वरती भाग द्या, 5 दुनी 10, 5 7 35, 5 6 30 आणि 0, ठीक आहे. 23 ने भाग द्या, 23 1 23, 23 दुनी 46, 23 आणि 46 0 बघा, 23 1 23, 27 वजा 23 करा, 4 होतील म्हणजे 6 46, 23 दुनी 46 आणि हा 0 येईल, ठीक आहे. अशा प्रकारे हा भाग जातो. इथे येईल खरेदी किंमत मिळाली इथे आपल्याला आता 120 रुपये, ठीक आहे. विकली केवढ्याला होती, सुरुवातीला त्याने 138 रुपयाला विकली होती, तर 15% नफा झाला. आता इथे निव्वळ 150 रुपयात विकायची त्याला, म्हणजे बघा नफा किती होणार आहे 150 रुपयात विकल्यावर, 150 वजा 120 करा, किती 30 रुपये नफा होते. पण तो शेकड्यामध्ये काढायचा, किती शेकडा नफा किती होईल, म्हणजे काय शेकडा नफा म्हटल्यावर काय करावं लागेल, एकूण नफा गुणिला 100 भागीला खरेदी किंमत, ठीक आहे. इथे द्या भाग, 0 कटला, 0 नाही, हा 0 काढा, 3 1 3, 3 चूक 12 आणि 4 गुणिला 4, 100 भागीला 4 केलं किती येतं 25%, म्हणजे किती 25% शेकडा नफा झाला. ऑप्शन ड तुमचं इथे उत्तर आहे. परत लक्षात घ्या काय केलं, खरेदी किंमत बरोबर काय केलंय विक्री किंमत गुणिला 100, कारण की आपल्याला 100 काय आहे खरेदी किमतीची व्हॅल्यू आहे, ठीक आहे. तर ते ऑलवेज 100च राहणार आहे. 115 हा काय याला शेकडा नफा झाला, ठीक आहे. जो 100 अधिक आपण नफा घेत असतो तो, याला आपण सॉल्व्ह केलं तर किती मिळाले 120 रुपये ही खरेदी किंमत मिळाली आपल्याला. आता खरेदी किंमत मिळाल्यावर आपल्याला पुढचं उदाहरण काय दिलं, जर ती वस्तू 150 रुपयात विकल्यास, आता ती 150 रुपयात विकल्यावर किती नफा होणार, 120 मायनस केलं 150 30 रुपये नफा झाला, पण तो किती शेकड्यामध्ये काढायचा आहे. तर शेकडा नफासाठी काय करतो आपण, एकूण नफा गुणिला 100 भागीला खरेदी किंमत हे करत असतो, आणि हे किमती टाकल्यावर कॅल्क्युलेशन केल्यावर किती मिळाले आपल्याला 25%. ऑप्शन ड तुमचं इथे उत्तर राहील. उदाहरण 5 घ्या मित्रांनो. लेक्चर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचंच नाही, ठीक आहे. मित्रांमध्ये प्लीज थोडं शेअर करत चला, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवत चला, आपल्या चॅनलची रीच सगळ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ठीक आहे. बस एवढं काय तुमच्या हातात आहे सगळं. डिटेल्स कोणीही शिकवत नाही, बेसिक तर कोणीच तुम्हाला सांगणार नाही. आता सराव पेपर घेतील आणि मोकळे होतील, फ्री कोणी तुम्हाला बेसिक नॉलेज देत नाही, ठीक आहे. यूट्यूबला कुठेही शोधून दाखवा तुम्ही, नाही भेटणार नाही तुम्हाला. एक तर इझी प्रश्न घेऊन तुम्हाला असं वाटेल की हा हे प्रश्न येतात म्हणजे पेपरला येतीलच, असं काय नाही मित्रांनो. पेपर दिवसेंदिवस टफ होत चालले, तर तुमची तयारी सुद्धा तेवढी टफ असली पाहिजे, ठीक आहे. कारण तुमचा कट ऑफ जो आहे तो पेपरचे मार्क्सहून ठरणार आहे. ग्राउंड तुम्ही आउट ऑफ मार्क्स आल, पेपरमध्ये 50% मार्क्स आणसाल तर कट ऑफ निघणार नाही. पेपरची तयारी सुद्धा आउट ऑफची ठेवा. सगळ्यात वीक विद्यार्थी कुठे आहेत महाराष्ट्राची, तर मॅथमध्ये आहेत, ठीक आहे, खास करून ग्रामीण भागातले. त्यासाठीच आपण यूट्यूबला सेशन घेतो, कारण मी सुद्धा एका ग्रामीण भागातून आलेलो आहे. मलाही माहिती आहे ग्रामीण भागामध्ये आपण कोणत्या प्रकारे कसे शिकलो, कसं इंग्रजी शिकवलं आपल्याला, कसं आपल्याला मॅथ शिकवलं, ठीक आहे. तर चला स्वबळावर तयारी करा आणि रोज प्रॅक्टिस करा मॅथची, येऊन जाईल सगळं. बघा आता 20 आंबे विकल्याने 5 आंब्याच्या विक्रीच्या किमती एवढा तोटा होतो, ठीक आहे. तर शेकडा तोटा किती होता, आता इतक्या वेळेचा नफा 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 झाला होता, आता आपल्याला तोटा काढायचा. किती तोटा झाला आता याचा, तर बघा 20 आंबे विकल्याने 5 आंब्याच्या विक्री एवढा तोटा होतो. तर बाबा हे समजून राहिला काय करू आम्ही, जे 20 आंबे आहेत की नाही, ठीक आहे, तर एक आंबा बरोबर 1 रुपया ठेवू, ठीक आहे. किती 1 रुपया, म्हणजे 20 आंबे बरोबर किती होतील 20 रुपये. आता 5 आंब्या एवढा तोटा, आता एक आंबा बरोबर 1 रुपया, तर 5 आंबे बरोबर किती होणार आहे 5 रुपये, ठीक आहे. म्हणजे काय झालं
20 आंबे विकल्यावर 5 रुपये तोटा होतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या खरेदी किंमत किती आहे याची. जेव्हा नफा असतो तेव्हा आपण खरेदी किमतीतून विक्री किमतीतून जो नफा आहे तो वजा करतो. ठीक आहे. म्हणजे तो आपल्याला खरेदी किंमत मिळते. पण इथे तोटा झालेला आहे. तोटा झालेला असतो तेव्हा काय करतो आपण विक्री किंमत अधिक तोटा करत असतो. ठीक आहे. तेव्हा आपल्याला खरेदी किंमत मिळते. तर लक्षात घ्या विक्री किंमत किती आता आहे 20 रुपये. तोटा किती झाला होता 5 रुपये. म्हणजे खरेदी किंमत असायला किती पाहिजे होती 25 रुपये. बरोबर आहे. आता तोटा किती झाला ह्या शेकड्यामध्ये काढायचा आपल्याला. तर जेव्हा शेकडा तोटा काढतो आपण तर तेव्हा काय करतो मित्रांनो आपण शेकडा तोटा बरोबर त्याचं उदाहरण समजून घ्या कसं असतं. फॉर्म्युला लक्षात घ्या त्या. ठीक आहे. शेकडा तोटा. ठीक आहे. तर तोटा किती झाला एकूण तोटा भागीला खरेदी किंमत गुणिला 100. ठीक आहे. तेव्हा मिळतो आपल्याला शेकडा तोटा. याला आपण थोडंसं इरेज करू खाली घेऊ जागा कमी पडते. तोटा किती झालाय 5 रुपयाने. खरेदी किंमत किती मिळाली 25. इथे फक्त आंबे दिलेले आहेत आपण ते रुपयामध्ये कन्वर्ट केले. ठीक आहे. गुणिला 100. 25 चूक 100. 4 गुणिला 5 किती 20. 20% काय झाला निव्वळ शेकडा तोटा झाला. ऑप्शन ब इथे तुमचं उत्तर आहे. समजलं कसं केलं तर नसेल समजलं परत सांगतो बघा. 20 आंबे होते तर त्यांना आपण रुपयामध्ये पकडलं. 20 आंबे बरोबर 20 रुपये. कारण काय एक आंबा बरोबर आपण 1 रुपया गेला इथे. तर 5 आंब्याची विक्री एवढा तोटा झाला म्हणजे 5 आंबे म्हणजे 5 रुपयाने तोटा झाला. ठीक आहे. जर एक आंबा बरोबर 1 रुपया पकडला तर 20 आंबे बरोबर 20 रुपये झाले. ठीक आहे. वरचे 5 म्हणजे 5 रुपये तोटा झाला. तर खरेदी किंमत काय विक्री अधिक तोटा म्हणजे 20 अधिक 5 म्हणजे 25 रुपये खरेदी किंमत आली. शेकडा तोटा काढायसाठीचा काय फॉर्म्युला आहे तोटा गुणिला 100 भागीला खरेदी किंमत. तर हा फॉर्म्युला आपण कालच्या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये बघितलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही किमती टाका तुमचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. किती आला ते 20%. ऑप्शन ब तुमचं उत्तर असेल. लास्ट उदाहरण आहे मित्रांनो. दिला असतं होमवर्क तुम्हाला पण नको. मला माहिती एवढं हुशार नाही तुम्ही होमवर्क करून सांगशाल कमेंटमध्ये. त्यापेक्षा मीच सांगतो. प्रश्न वाक्य आहे 21 पुस्तकाची विक्रीची किंमत ही 24 पुस्तकांच्या खरेदी किंमत एवढी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती आहे. ठीक आहे. शेकडा नफा काढायचा आहे. आता लक्षात घ्या समजा मी घेतले 10 चॉकलेट. ठीक आहे. कितीला 10 रुपयाला. पण मी ते विकणार मित्रांनो 5 चॉकलेट 10 रुपयाला. ठीक आहे. घेतले किती मी 10 चॉकलेट पण विकले किती 5 चॉकलेट पण केवढ्याला 10 रुपये. म्हणजे माझा कितीचा फायदा झाला 5 रुपयाचा फायदा झाला ना. ठीक आहे. तसं हे गणित आहे. खरेदी केली किती 24 पुस्तकं. खरेदी पुस्तक किती गेले ते 24. तर 24 पुस्तकं समजा रुपयामध्ये घ्यायला 24 रुपयात केली. ठीक आहे. 24 पुस्तकं 24 रुपयात घेतले होते पण विकले 24 रुपयातच पुस्तकं विकली पण किती विकले ते 21 पुस्तकं विकली. ठीक आहे. लक्षात घ्या फरक कितीचा आला 3 पुस्तकाचा फरक आला. बरोबर आहे. आणि तोच आपला काय नफा आहे. खरेदी पुस्तक किती होते 24 होते. नफा किती झाला 3 पुस्तकाचा. गुणिला काय करायचं याला 100 करा. किती येईल शेकडा नफा विचारलाय. ठीक आहे. बघा शेकडा नफा काढायचा
3 एक 3, 3 8 24 आणि 100 भागिले 8 केल्यावर किती येतं? 12.5%. ऑप्शन ब तुमचं उत्तर. समजलं ना कसं केलं तर? असं समजलं तर कमेंटमध्ये सांगायचे, कारण की मलाही समजतं किती विद्यार्थी शेवटपर्यंत लेक्चर बघतात, किती नाही. ठीक आहे. आणि नसेल समजलं तर कमेंटमध्ये सांगा, आपण उद्या लेक्चरमध्ये परत घेऊ. त्यासाठी फक्त रिक्वेस्ट आहे, काय करायचं सगळ्या विद्यार्थ्यांनी, चॅनलला सबस्क्राईब करायचं. काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि PDF साठी जॉईन करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करत चाला, मित्रांमध्ये शेअर करत चाला. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद मित्रांनो. भेटूया आता